तर मंडळी, आजच्या ब्लॉगची सुरुवात होते घरातून निघताना. ओनीर आणि गुरुसोबत आज थोडं बाहेर फिरायला आणि मस्ती करायला निघालोय. मुलं तर आधीपासूनच खूप एक्सायटेड आहे. चला तर मग बघूया आजचा दिवस आपल्याला कुठे घेऊन जातो. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन डेली व्लॉगमध्ये. आजचा दिवस थोडा खास आहे कारण आज आम्ही गेलो मॉलमध्ये आणि सोबत आहे आपले ओनीर आणि गुरु. आज भरपूर मस्ती, प्ले झोन आणि गेमिंग करणार आहोत. तर चला मग बघूया आजचा व्लॉग कसा आहे ते. घरातून निघाल्यानंतर सुरू झाला आजचा आपला सुंदर प्रवास. रस्त्यात आजूबाजूचा परिसर नजारा पाहत ओनीर आणि गुरुसोबत गप्पा मस्करी करत आमचा प्रवास छान चालला होता. मुलांचा उत्साह तर पाहण्यासारखाच होता कारण त्यांना माहिती होतं की आज मॉलमध्ये भरपूर मजा करायला मिळणार आहे. रस्त्यात प्रवास करताना ओनीर आणि गुरुसोबत मस्त मजा मस्करी सुरू होती. गप्पा, हशा आणि थोडीशी धमाल करत कधी मॉलजवळ आलो कळलंच नाही. आजचा दिवस मजेशीर होणार हे मात्र नक्की होतं. मॉलमध्ये पोहोचलो आणि आत येताच मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता. ओनीर आणि गुरु तर प्ले झोन पाहून लगेच तिकडे जायला तयार झाले. आज आम्ही पहिल्यांदाच वर्ध्यातल्या मॉलमध्ये आलोय. मॉल पाहताच ओनीर आणि गुरु दोघेही खूप एक्सायटेड झाले. नवीन जागा, नवीन अनुभव आणि सोबत भरपूर मस्ती. दोघांनीही स्लायडरवर खूप मस्ती केली. पुन्हा पुन्हा घसरत आणि एकमेकांसोबत धमाल करत होते. मुलांचा हा आनंद पाहून आमचाही दिवस एकदम खुश झाला. ओनीर आणि गुरु तर आज खूप पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये होते. कधी नाचत, कधी खेळत आणि एकमेकांसोबत धमाल करत होते. त्यांचा हा आनंद आणि उत्साह पाहून आम्हालाही खूप मजा आली. खरंच मुलांसोबत घालवलेले हे छोटे छोटे क्षणच सगळ्यात सुंदर असतात. आजूबाजूची रोषणाई, गर्दी आणि मॉलचं सुंदर वातावरण खूपच छान दिसत होतं. मॉलच्या काचेतून बाहेर पाहिलं आणि बाहेरचा सुंदर नजारा पाहून मन एकदम प्रसन्न झालं. खाली दिसणारी गर्दी, गाड्या आणि आजूबाजूची रोषणाई सगळंच खूप सुंदर दिसत होतं. ओनीर आणि गुरु दोघेही नाचत खेळत होते. ते पाहून मलाही राहावलं नाही. मग मी सुद्धा दोघांसोबत डान्स करायला लागले. तिघांनी मिळून खूप मस्ती केली आणि हा क्षण खरंच खूपच खास बनवला. आता आली ती वेळ ज्याची ओनीर आणि गुरु दोघेही आतुरतेने वाट पाहत होते. प्ले झोनमध्ये एंट्री केली आणि दोघांचाही उत्साह एकदम वाढला. समोर एवढे सारे गेम्स आणि ॲक्टिव्हिटीज पाहून दोघेही खूप खुश झाले. चला तर मग आता सुरू करूया खरी मस्ती. दोघांनीही वेगवेगळे गेम्स ट्राय केले, भरपूर खेळले आणि एकमेकांसोबत मस्त धमाल केली. मुलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहिला की आपल्यालाही पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं. ओनीर आणि गुरु दोघेही आपल्या आवडीचा गेम शोधत होते. एक गेम आवडतोय, दुसरा त्यापेक्षा भारी वाटतोय. शेवटी दोघांनीही आपल्या आवडीचे गेम्स निवडले आणि सुरू केली गेमिंगची खरी मजा. आपल्या लहानपणी ज्या गोष्टी आपल्याला अनुभवता आल्या नाहीत त्या आज आपल्या मुलांना अनुभवताना पाहून एक वेगळंच समाधान मिळतं. प्ले एरियाला अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे ओनीर आणि गुरुला मनसोक्त खेळता आलं. सगळे गेम्स आरामात एन्जॉय करता आले आणि दोघांनीही भरपूर मस्ती केली. दोघांमध्ये फुल कॉम्पिटिशन सुरू झालं. कोण जिंकणार आणि कोण हरणार हे बघण्यासाठी आपण थोडं थांबूया. ओनीर आणि गुरुला तर मजा आलीच, पण खरं सांगायचं तर मलाही हा प्ले झोन खूप आवडला. त्यांच्यासोबत खेळताना आणि मस्ती करताना माझं मनही पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं. मुलांसोबत असे क्षण घालवायला खरंच खूप छान वाटतं. दोघांचीही छान गेमिंग सुरू होती आणि तोपर्यंत मी सुद्धा प्ले झोनमध्ये निवांत फिरत होते. आजूबाजूला पाहत, वेगवेगळे गेम्स बघत आणि मुलांची मस्ती एन्जॉय करत होते. त्यांची गेमिंग आणि माझी छोटीशी भटकंती दोघांचीही मजा छान चालली होती.
गुरूला आम्ही लहानपणापासून आपल्या लेकरासारखं जपलं आहे. त्याच्यासोबत आमचं एक वेगळंच नातं आहे. इतक्या दिवसांनी तो आमच्याकडे आला त्यामुळे त्याला पाहून आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून खूप आनंद झाला. आजचा हा दिवस त्याच्यासोबत घालवताना मन खरंच खूप भरून येते. आजचा हा दिवस खरंच खूप छान चाललाय. रोजच्या धावपळीपासून असा थोडासा फॅमिली टाईम मिळाला की मन एकदम रिफ्रेश होतं. प्ले झोनमध्ये खूप मस्ती केल्यानंतर आता तिथून निघालो काहीतरी खाण्यासाठी. खेळून आणि फिरून सगळ्यांनाच आता छान भूक लागली होती. मुलांना जे आवडतं ते खायला देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणं हीच तर खरी मजा. चला तर मग आता बघूया आज दोघांसाठी काय खास खायला मिळतंय. मग रस्त्यांनी जाताना ओनीर आणि गुरूसोबत चर्चा सुरू केली. आज नेमकं काय खायचं? शेवटी सगळ्यांच्या आवडीचा काहीतरी पदार्थ खायचं ठरवून आम्ही पुढे निघालो. आजकालच्या मुलांना इतक्या वेगवेगळ्या फास्ट फूडची नावे माहिती आहेत. काय खायचं, कुठे मिळतं, सगळं अगदी पटकन सांगतात. पण आपल्यासाठी अजूनही गरमागरम समोसा मिळाला की मन एकदम खुश होतं. खरंच आवडी बदलल्या तरी साध्या गोष्टीतला आनंद काही वेगळाच असतो. तर मंडळी, आज मॉलमध्ये ओनीर आणि गुरूसोबत खूप मस्ती केली, खेळलो, धमाल केली. तुम्हाला आजचा हा छोटासा डेली व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपल्या माणसांसोबत असेच सुंदर क्षण जगत राहा. बाय. थँक्यू फॉर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.